नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर तुम्हाला दिसतच असेल की कशी पूजा आपली आजची छान अशी झालेली आहे. वरदलक्ष्मी हे व्रत जे आहे ना, ते वर्षातून एकदाच येतं आणि श्रावण मधल्या दुसऱ्या शुक्रवारी हे वरदलक्ष्मी व्रत असतं. हे जास्त करून कर्नाटक, तामिळनाडू या भागांमध्ये हे जास्त व्रत केलं जातं, म्हणजे घरोघरी केलं जातं असं म्हणा. आणि आपल्याकडे खूप कमी केलं जातं. आपल्याकडे जे मार्गशीर्षचे महालक्ष्मीचे उपवास असतात ते आपण करतो. पण मला असं म्हणायचंय की देवाचं करण्यामागे कुठलाही दिवस का वाया घालवायचा? जर आपल्याला शक्य होत असेल, जर तुम्हाला आवड असेल, तर तुम्ही नक्कीच कुठलंही देवीचं जे व्रत आहे ना, ते तुम्ही सुद्धा करू शकता. तर मागच्या वर्षी जो मी वरदलक्ष्मी व्रताचा व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये मला संपूर्ण माहिती नव्हती व्रताची, तर त्याच्यामुळे मी ते थोडक्यात पूजा केली होती. पण यावेळी संपूर्ण माहिती घेतली. पुस्तक अजूनही मला मिळालेलं नाहीये, पण जी माहिती मिळाली त्याच्या हिशोबाने मी पूजा केलेली आहे आणि देवी आईला म्हटलं सुद्धा आहे की माझ्याकडून काहीही पूजा करताना चूक झाली असेल तर मला माफ कर. जे पण बरोबर आहे ते देवीचं आहे, जे चुकलं असेल ते माझं असेल. तर कशा प्रकारे पूजा मांडली आहे मी, कशा प्रकारे पूजा केली आहे, कारण प्रत्येक पूजेचे काही नियम असतात, काही गोष्टी असतात, काही पद्धत असते. ते करूनच आपल्याला ते व्रत करायचं असतं. तर चला, मी व्रताची मांडणी करता करता, पूजेची मांडणी करता करता तुमच्यासोबत बऱ्याचशा गोष्टी शेअर करते. चला. तर सुरुवात ही आपल्या हळदीच्या लेपनानेच नेहमी होते. बऱ्याचशा ताई विचारतात की ताई, हळदीचं लेपन आधी करायचं की नंतर करायचं? तर पूजा सुरू होण्याच्या आधी, जसं पूर्वीच्या काळी बघा, बायका पहिले सडा रांगोळी करायच्या आणि त्याच्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात करायच्या. तर तसंच आपण हळदीचं लेपन आधी करायचं. कारण जे देवतांचं आगमन जे होतं ना, ते आपल्या प्रवेशद्वारातून, आपल्या मुख्य दरवाजातूनच होत असतं. तर म्हणून आपला दरवाजा असा सुशोभित आणि असा सुगंधी आणि खूप सुंदर असेल ना, तर ज्या चैतन्य शक्ती आहेत, जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे, ती आपल्या घरामध्ये येत राहते. आणि कोणीही आलं गेलं ना, तरी अगदी प्रसन्न वाटतं घराच्या उंबराला बघूनच. तर श्रावण महिन्यातल्या येणाऱ्या दुसऱ्या शुक्रवारी वरदलक्ष्मीचं हे व्रत केलं जातं. हे व्रत आहे ना, दक्षिण भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशातील गृहिणी वरदलक्ष्मीची पूजा मोठ्या भक्तिभावाने करतात. देशभराच्या विविध भागात हे व्रत विविध नावांनी ओळखलं जातं. महाराष्ट्रात वरदलक्ष्मी व्रत या नावाने लक्ष्मी देवीचे पूजन केलं जातं. तर म्हणून कुठल्याही देवींची जेव्हा पूजा असते ना, आणि महालक्ष्मी आईची जेव्हा पूजा असते ना, तेव्हा हळदीचा वापर प्रामुख्याने केला जातो. तर म्हणून उंबरठ्यावर अशा प्रकारे हळदीचं लेपन तुम्ही केलत ना, तर ते अतिशय अतिशय प्रभावी असतं. तर बघा, माझं हळदीचं लेपन, उंबरठ्याचं पूजन करून झालं. त्यानंतर तुळशीचं पूजन करायचं आणि त्यानंतर आपण म्हणजे घरातल्या देवतांची सगळ्या पूजा करायची. तर आजची बघा आपली पूजा अशी झालेली आहे. तर मेन मुख्य देवपूजा झाल्यानंतर आपल्याला फक्त देवपूजाच नसते, इतरही सगळी कामं हातोहात करावी लागतात. तर ती म्हणजे चणे मी भिजवून ठेवले होते, कारण शुक्रवारचं ना देवींना जे जे आवडतं ना ते ते आपण करायचं. तर संध्याकाळी नैवेद्यासाठी मी चण्याची भाजी करणार आहे, त्यासाठी चणे भिजवून ठेवले. त्यानंतर दुसरी जी म्हणजे तयारी, तर पूजेसाठी कधीही संपूर्ण तयारी करून घ्यायची आणि त्यानंतर पूजेला बसायचं. त्यासाठी तुम्हाला ही गोष्ट माहीत असणं खूप आवश्यक आहे की या पूजेमध्ये नक्की तुम्हाला काय काय गोष्टी लागणार आहेत. कारण एकदा तुम्ही पूजेला बसलात आणि त्यानंतर तुम्ही सारखं जर एक एक गोष्ट राहिली आणि त्याच्यासाठी सारखं जर उठत राहिलात ना, तर ती आपली पूजा परिपूर्ण होत नाही. कारण आपलं लक्ष पूजेमध्ये केंद्रित होत नाही. तर त्यामुळे आधीच म्हणजे सुरुवातीपासून पूजा होईपर्यंत मला कशी पूजा करायची आहे, काय काय सामान लागणार आहे त्याच्यासाठी, जे सामान लागणार आहे ते तर आदल्या दिवशीच त्याची आपण व्यवस्थित सोय करून घ्यायची. म्हणजे आदल्या दिवशीच सामान आणून घ्यायचं, म्हणजे दुसऱ्या दिवशी आपली त्याची घाई होत नाही. तर बघा, आता मी काय करते, ह्या ज्या सगळ्या मी वाट्या इथे लावलेल्या दिसतात ना तुम्हाला, तर हे नैवेद्यासाठी करते. म्हणजे काय होतं, दाक्षिणात्य भागामध्ये ना
देवींना 21 अपुपूंचा नैवेद्य दाखवला जातो किंवा 51 म्हणजे प्रकारच्या भोजनाचा नैवेद्य दाखवला जातो. तर आपल्याला तेवढं तर शक्य नाही, पण जेवढं होईल तेवढं तर नक्कीच करू शकतो. आपण जी मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची पूजा करतो किंवा दिवाळीमध्ये जेव्हा लक्ष्मीपूजन असतं, तेव्हा जेव्हा आपण पूजा करतो, तर तेव्हा जे नैवेद्य आपण जे देवींना दाखवतो, तर तसंच म्हणजे देवींना कसं जे ड्रायफ्रुट्स असतात, काजू, बदाम म्हणा, वेलची असं काही काही जे देवींना आवडतं ना, तर ते मी नैवेद्यामध्ये ठेवलंय. त्यानंतर देवींना सगळ्यात जास्त आवडते ती म्हणजे खीर. तर खीर मी आता नंतर बनवणार आहे, कारण सगळ्याच गोष्टी एकत्र होणार नाहीत. तर तांदूळ जे बघा आपण महालक्ष्मीचे जे उपवास करतो मार्गशीर्षचे, त्याच्यामध्ये आपण पाणी वापरतो, जो कलश असतो देवीचा त्याच्यामध्ये, आणि ह्याच्यामध्ये फक्त हाच फरक आहे की याच्यामध्ये पाण्याच्या ऐवजी आपल्याला तांदूळ वापरायचे असतात. तर हे जे मी भरतेय ना, हे कुंचम आहे खरंच. म्हणजे दक्षिणात्य भागामध्ये जे कुंचन म्हणून पूजा केली जाते, ते हेच कुंचन, म्हणजे आपण जे मापटं म्हणतो ज्याला, जे 1 किलो 2 किलोचं असं जे मापटं असतं ना ते, तर ते लोक हे जे मापटं असतं ना, हे चांदीमध्ये किंवा पितळेमध्ये मोठ्या आकारामध्ये बनवून घेतात आणि त्याचं रोजच्या रोज पूजा करतात. तर मी हे आज असंच तांदूळ काढण्यासाठी घेतलं. तांदूळ मी वेगळेच आणले, कारण कसं असतं ना, आपले जे वापरलेले तांदूळ असतात, आपला हातबोट वगैरे लागलेला असतो. तर म्हणून पूजेच्या वेळेला शक्यतो असे वेगळेच तांदूळ तुम्ही वापरत जा. त्यानंतर कुंकू जे आहे ते मी तांदळामध्ये थोडं मिक्स करून घेते. कारण या पूजेमध्ये आपल्याला जो अष्टदल कमळ असतं ना, ते काढायचं असतं. तर त्याच्यासाठी तांदूळ किंवा तुम्ही हळद जरी मिक्स केली तांदळामध्ये तरी चालते. तर मी कुंकू, हे जे कुंकू आहे माझ्याकडे ते हळद रहित कुंकू आहे. तर त्याच्यामुळे मी मिक्स करून घेते ते छानपैकी, म्हणजे दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये येऊन जाते. तर आता तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतले, म्हणजे तांदळाला छान असा रंगही येतो. आणि बघा अशा प्रकारे सगळं सामान, जे सामान लागणार आहे, तर ते सगळं सामान मी तिथे आणून ठेवलंय. आणि त्यानंतर पूजेला कुठल्याही सुरुवात करताना तुम्हाला माहिती आहे की आपण स्वस्तिकने सुरुवात करतो. तर पहिले स्वस्तिक काढून घ्यायचं. लाल रंगामध्ये रांगोळीने स्वस्तिक काढायचं किंवा तुम्ही कुंकवाने जरी काढलं तरी चालतं. तर अशा प्रकारे पूजा मांडणीच्या अगोदर स्वस्तिक काढून घ्यायचं. त्यानंतर आता चौरंग ठेवायचा. बऱ्याच ठिकाणी इथे छान असा मंडपही घातला जातो. असं म्हणतात की ईशान्य दिशेला किंवा पूर्वेकडे ह्या पूजेची आपल्याला स्थापना करायची असते. तर आता मी चौरंग मांडलाय, चौरंगावरती छान वस्त्र ठेवलंय आणि त्यानंतर जी सुरुवात असते कुठल्याही पूजेची, तर ती अग्निदेवतेपासून होते. तर म्हणून पहिले मी छान या समया आहेत, त्या समया प्रज्वलित करून घेणार आणि त्यानंतर आपल्या पूजेला सुरुवात करणार. वरदलक्ष्मीची ही जी पूजा आहे ना, तर ही सकाळीच केली जाते. बघा बऱ्याचशा महालक्ष्मीच्या आईच्या ज्या पूजा असतात ना, त्या संध्याकाळी प्रदोषसमयी केल्या जातात. पण ही जी पूजा आहे ही दिवसाच करायची असते आपल्याला. तर आता आपण दीप प्रज्वलन करून घेतलं, समयांची छान पूजा केली. त्यानंतर आता सगळ्यात सुरुवात जी होते कुठल्याही कार्याची, ती गणेशानेच होते. तर म्हणून गणपती बाप्पाला छान अभिषेक करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही नागवेलीचं पान घ्या, म्हणजे खायचं पान घ्या किंवा फक्त तांदळाची रास ठेवलीत आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांना ठेवलं आणि गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची. अष्टगंध, त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती या सगळ्या गोष्टी करून बाप्पांची पूजा करून घ्यायची. त्यानंतर ह्या पूजेची जी मांडणी असते ना, ती अशा प्रकारची असते. आता मला मागे असं काही मोठं स्टँड नव्हतं. या पूजेमध्ये ना मागच्या बाजूला महालक्ष्मी आईचा फोटो किंवा मोठी मूर्ती असेल तर ती ठेवली जाते. आणि दाक्षिणात्य भागामध्ये ना त्यांच्याकडे मी बघितले की ते असे स्टँड बनवून घेतात, म्हणजे पायरीसारखं स्टँड बनवून घेतात, की ज्याच्यामध्ये सगळ्यात वरती महालक्ष्मी आईची मूर्ती असते आणि साईडला सुंदर असे ते दिवे प्रज्वलित करतात. ते अतिशय सुंदर दिसतं. तर तसं नव्हतं माझ्याकडे सध्या, तर म्हणून मी अशा प्रकारे देवीची स्थापना केली आहे तिथे. त्यानंतर त्याच्या समोरच आपण जो कलश मांडणार आहोत, तर त्या कलशाची स्थापना करायची आहे. तर कलशाची स्थापना करण्याच्या आधी तिथे जे आपण कुंकू जे मिक्स करून तांदूळ ठेवले होते, तर ते तांदूळ पसरवायचे छान आणि अष्टदल कमळ काढायचं. अष्टदल कमळ कसं काढायचं तर बघा, पहिले 4 रेषा काढायच्या. त्यानंतर जशा आपल्या दिशा असतात ना, त्या दिशांनुसार आपण 8
रेषा मारायच्या आणि हे खूप सुंदर असं बनवता येतं. पण आता इथे जागा थोडी छोटी होती म्हणून मी म्हणजे थोडंसंच असं काढलं अष्टदल कमळ. अष्टदल कमळ यासाठी काढतात की महालक्ष्मी आईला ते खूप आकर्षित करतं. त्यासाठी हे अष्टदल कमळ काढलं जातं. त्यानंतर बघा संकल्प केला जातो. तर संकल्प करताना आपल्या हातात तांदूळ आणि एक फूल घ्यायचं. त्यानंतर तुमचं नाव, तुमचं गोत्र हे सगळं म्हणायचं आणि देवी आईला प्रार्थना करायची की मी तुला आवाहन करत आहे माझ्या घरामध्ये आणि माझ्या घरी माझ्या या पूजेमध्ये तू ये आणि माझी पूजा जी पण जशी पण होईल तर ती मान्य करून घे. अशा प्रकारे आपण संकल्प करायचा आहे. तुमची काय इच्छा असेल या पूजा करण्यामागे तर ती इच्छा देवीसमोर प्रकट करायची आहे. तर बघा आता त्यानंतर जो कलश मांडला आहे, कलशाला स्वस्तिक काढायचंय कुंकवाने. त्यानंतर कलशाच्या पाचही बाजूंना कुंकवाची बोटं ओढायची आहेत. त्यानंतर याच्यामध्ये एक सुपारी आणि एक नाणं म्हणजे पैसा टाकायचा आहे, एक फूल टाकायचंय कलशामध्ये आणि तांदूळ भरायचे त्याच्यामध्ये. म्हणजे संपूर्ण जो कलश आहे तो तांदळाने भरायचा आहे. त्यानंतर त्याच्यावरती हळद आणि कुंकू घालायचंय आणि मग त्यावरती तुमच्याकडे जसा नारळ भेटत असेल म्हणजे अखंड नारळ भेटत असेल तर अखंड ठेवा श्रीफळ किंवा असं सोललेलं श्रीफळ भेटत असेल तर सोललेलं सुद्धा ठेवू शकता. तर बऱ्याच ठिकाणी बघा तुम्ही बघत असाल की वरदलक्ष्मीच्या पूजेमध्ये अशा श्रीफळालाच ते सुंदर असं हळदीने संपूर्ण असं छान त्याला लेपण करतात आणि त्याच्यावरती देवीचं म्हणजे चिन्ह, डोळे वगैरे असे काढतात आणि खूप सुंदर दिसतं. पण मी तसं न करता मी छान वस्त्र घातलंय त्या कलशालाच आणि माझ्याकडे पिवळ्या रंगाचा असा हा सुंदर देवी आईचा मुखवटा आहे. तर तो मी आज लावला. म्हणजे त्यांच्याकडे ना जो देवीचा मुखवटा असतो ना त्याला संपूर्ण हळदीने किंवा पिवळ्या रंगाने रंगवतात. तर तसंच खूप सुंदर वाटतंय. लाल रंगाचं वस्त्र घातलंय देवी आईला आणि बघा अशा प्रकारे आपली महालक्ष्मी आई सज्ज झालेली आहे. तर आजचा असा हा एक दुर्मिळ म्हणजे योग मला मिळाला आणि अनायासे माझ्याकडे देवी आईची पावलं सुद्धा आलेली आहेत. तर म्हणून म्हटलं आजच यांची स्थापना करू. तर हे पावलं अभिषेक तर करता येणार नाही यांच्यावरती, पण यांना छान पुसून घेतलंय आणि त्यानंतर जी तांदळाची रास आहे त्याच्यावरती मी या पावलांची स्थापना करणार आहे. तर अतिशय सुंदर अशी ती पावलं मला त्या ताईंनी पाठवली भोसले ताईंनी पाठवली बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या होत्या की ताई ती पावलं कुठून घेतली आहेत आम्हाला पण सांग. तर मी ताईंना विचारेन, त्यांनी जर मला सांगितलं तर मग मी नक्कीच ते तुमच्यापर्यंत पोहोचवेन. खूप सुंदर वाटतात. म्हणजे आता ही जेव्हा पावलं मी इथे ठेवेन ना तर तुम्ही बघा असं वाटेल की साक्षात महालक्ष्मी आई इथे विराजमान झालेली आहे. आणि माझी अशी खूप इच्छाही होती की अशी पावलं आपल्याकडे देवीची असावी. जेव्हा पूजा करताना ना अशी पावलांची सुद्धा पूजा केली जाते. तर बघा किती सुंदर वाटतंय. म्हणजे आई स्वतः समोर बसलेली आहे असंच वाटतंय. तर याच्यामध्ये या पूजेमध्ये महालक्ष्मीच्या म्हणजे वरदलक्ष्मीच्या या पूजेमध्ये ना तुपाच्या दिव्याला सुद्धा खूप खूप महत्व आहे. म्हणजे हा जो तुपाचा दिवा बनवलाय ना असं म्हणजे मातीच्या दिव्यामध्ये हा जवळपास 1 ते 1.5 तास जळतो. तर अगदी सोपं आहे. साधं तूप तुम्ही घ्या, अशा प्रकारची वात बनवा आणि ते थोडंसं फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा तो दिवा. तर अगदी मस्त असा आपला तुपाचा किंवा साधं तुम्ही तूप घेऊन फक्त त्यामध्ये जरी दिवा लावलात तरी चालतो. तर आता देवी आईला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं असं सगळं अर्पण करून आपण आता पूजेची सुरुवात करायची आहे. तर या वरदलक्ष्मी व्रताची कथा जी आहे ना ती मी तुम्हाला सांगते. तर एकदा काय झालं, कैलासावर शिव, पार्वती सारीपाट खेळत होते आणि त्यावेळी एक डाव कोणी जिंकला याबद्दल त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. अखेर तिथे उपस्थित असलेल्या चक्रनेमी नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारला. तर त्याने भगवान शिवशंकरांच्या बाजूने निर्णय दिला. त्यावेळी रागवलेल्या पार्वती मातेने त्या गणाला तू कुष्ठरोगी होशील असा शाप दिला. परंतु शिवाने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वतीच्या लक्षात आणून दिलं. तसंच त्याला उशाप द्यायला सुद्धा सांगितलं. तेव्हा पार्वतीने एका सरोवराच्या काठावर काही देवस्त्रिया वरदलक्ष्मीचे व्रत करत असतील त्यांना विचारून चक्रनेमीने ते व्रत केल्यास तो रोगमुक्त होईल असे सांगितले. त्याप्रमाणे चक्रनेमीने एका सरोवराच्या काठी वरदलक्ष्मीचे व्रत करणाऱ्या
देवस्त्रियांना त्या व्रताबद्दलची माहिती विचारून हे व्रत केले आणि परिणामी तो रोगमुक्त झाला. तर वरद लक्ष्मीचं जे हे व्रत आहे ना, हे अत्यंत पारंपरिक व्रत म्हणून अनेक स्त्रिया हे व्रत आजही त्यात खंड पडू नये म्हणून करतात, श्रद्धापूर्वक करतात. घराबाहेर मंडप वगैरे घालून पूजा करणे ही आजच्या काळात शक्य नाही. त्यामुळे ही पूजा कधी देवळात तर कधी घरी केली जाते. तर अशी ही वरदलक्ष्मी व्रताची कथा मी तुम्हाला सांगितली. आणि कुठलीही जेव्हा आपण पूजा करतो तर त्याचं जे महात्म्य असतं, त्याचं जे कथा वाचन असतं, ते केल्याशिवाय ते कुठलंही व्रत संपूर्ण होत नाही. तर आजच्या पूजेमध्ये ना मी देवी आईला जे त्या ताईने मला जे चेन्नईवरून अष्टगंध आणि कुंकू खास पाठवला आहे ना, तर ते कुंकू सुद्धा मी देवी आईला लावणार आहे. कारण चेन्नईवरून आलेलं कुंकू आहे म्हणून म्हटलं चला आज देवीला कुंकू तेच लावूया. तर अशा प्रकारे माझी आजची जी पूजा आहे ना, ती पूजा बघा संपन्न झाली. आणि जे नैवेद्य मी तुम्हाला मगाशी दाखवले होते की नैवेद्य काढले होते, तुम्हाला यथाशक्ती तुम्हाला साधं साखर जरी ठेवता आली ना तरी चालते. आणि कुठलीही पूजा करताना ही एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या की आपली जशी परिस्थिती असेल ना तसं तुम्ही देवाचं करा. देव आपल्याला कधीच काही मागत नाही, देव आपल्याला कधीच काही सांगत नाही. हे सगळे जे नियम आहेत हे सगळे माणसांनीच बनवलेले नियम आहेत. पण फक्त तुमची भक्ती पण हे सगळं महत्वाचं आहे. पण त्यातल्या त्यात एक गोष्ट हीही आपण लक्षात घ्यायची की जर आपली खरंच तशी परिस्थिती असेल, आपल्या करण्यासारखं असेल, तर आपण देवासाठी का नाही थोडंसं करायचं. तर अशा प्रकारे आपली पूजा संपन्न झालेली आहे. आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर अजून मला खीर बनवायची आहे, खिरीचा नैवेद्य अजून बाकी आहे. आणि त्यानंतर तुम्ही म्हणाल की ताई ह्याचं उद्यापन कसं करायचं, तर वरदलक्ष्मी व्रत हे दिवसभराचंच व्रत असतं. तर याचं संध्याकाळीच उद्यापन करायचंय. तुम्ही 5 किंवा 11 किंवा 10 अशा सवासिनींना बोलवून त्यांना तुम्ही हळदी कुंकू देऊ शकता, ओटी भरू शकता, एखादं काही तुम्ही जे तुम्हाला आवडेल, जसं आपण मार्गशीर्ष मध्ये कसं करतो तशा प्रकारे करू शकता. किंवा तुम्ही जी खीर बनवताय तर ती खीर तुम्ही देऊ शकता. अगदी 5 नाही मिळाल्या तर एक जरी सवाशीण आली तरी चालते. तरी तुम्ही अशा प्रकारे ह्या व्रताचं उद्यापन करायचंय. त्यानंतर पूजा तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी पूजा उचलायची आहे. उद्यापन तुम्ही संध्याकाळीच करताय, पण पूजा उचलायची दुसऱ्या दिवशी, म्हणजे अखंड दिवस रात्र देवी आई आपल्या सोबत असते. तर अशा प्रकारे हे वरदलक्ष्मी व्रत आपण करायचं आहे. आणि या ज्याही गोष्टी तुम्ही नैवेद्यासाठी ठेवलेल्या आहेत, तर तुम्ही आणखीन काही नंतर गोड-धोड किंवा काही बनवायचं असेल ना, तर तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये हे वापरू शकता किंवा हे असंही तुम्ही खाऊ शकता. तसंच जे आपण कलशामध्ये तांदूळ घेतलेले आहेत, तर यातले काही तांदूळ तुम्ही पक्ष्यांना घाला, काही तांदूळ तुम्ही तुमच्या साठवणीच्या तांदळामध्ये ठेवा आणि बाकीचे जे तांदूळ असतील, तर ते तुम्ही जेवणामध्ये वापरू शकता. कारण आता तसाही आपला श्रावण महिना चालू आहे. आपले बरेचसे सगळे उपास, तपास बऱ्याचशा गोष्टी असतात. आणि या व्रताचं जे म्हणजे उपवास जो आहे तो आपण संध्याकाळीच सोडायचा आहे. म्हणजे संध्याकाळी जेव्हा तुम्ही नैवेद्य दाखवणार देवीला, तर तेव्हाच तुम्ही तो उपवास सोडायचा आहे. तर अशा प्रकारे मला जितकी माहिती होती ती माहिती घेऊन मी हे व्रत केलेलं आहे. आणि मला पुस्तक मिळालेलं नाहीये, त्यामुळे ऑनलाईनच PDF मध्ये आपल्याला गुगलवरती सगळं मिळून जातं. तर देवीची जी कथा आहे ती पण PDF मध्ये आहे, तर ती वाचायची आहे. त्यानंतर श्री सुक्तमचं 16 वेळा पठण करायचंय. फलश्रुती एकदाच घ्यायची आहे, फक्त जे आपलं श्री सुक्तम आहे ना ते 16 वेळा म्हणायचंय. आणि अगदी साधी सोपी अशी ही वरदलक्ष्मी आईची पूजा आहे.
आणि संकल्प जो आपण केलेला आहे, तुमच्या घरात काहीही अडचणी असतील पैशांच्या म्हणा किंवा वादविवाद काही प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी असतील, तर आपण देवीकडे संकल्प करायचा आहे पूजा करताना, की आई हे जे काही माझ्यामध्ये जी ही काही संकट येत आहेत, जे काही अडथळे येत आहेत ते तू दूर कर आणि माझ्या घरामध्ये नेहमी अखंड तुझा वास असू दे. नेहमी तुझी कृपा छाया सगळ्यांवरती असू दे, सगळ्यांचं भलं कर, असं नेहमी आईला प्रार्थना करायची. तर आजची ही पूजा तुम्हाला कशी वाटली? तुम्ही नक्कीच मला कमेंटमध्ये सांगाल, मला माहिती आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्हीही असं व्रत करा. फक्त काही संकल्प करून करू नका, म्हणजे इच्छा ठेवून करू नका. तर देवी आईची एक सेवा, देवीची सेवा म्हणून करणं हे जास्त म्हणजे पुण्यकारक आणि फलदायक असेल असं मला वाटतं. तर नक्की करा. आता ह्या वर्षी तरी मी दाखवलंय, पुढच्या वर्षी तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच कामाला येईल. तर आणि कुठलीही गोष्ट मला मला म्हणजे असं वाटत होतं की आधी दाखवण्यापेक्षा जेव्हा मी खरोखर पूजा करते, मांडते, ते दाखवणं मला जास्त चांगलं वाटतं. की फक्त दाखवण्यासाठी मी पूजा करू, ती त्या पूजेला ते रूप येत नाही किंवा ते तेज येत नाही. जेव्हा तुम्ही खरी-खुरी पूजा करता ना, तेव्हा त्या पूजेला ते तेज येतं. भले आता तुम्हाला ही माहिती मिळाली नसेल, पण पुढच्या वर्षी तरी नक्कीच तुम्हाला ही कामाला येईल. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही हे व्रत करा. खूप छान आहे. महालक्ष्मी आईची जेवढी सेवा कराल ना, तेवढी खरंच खरंच कमी आहे. तर चला, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.